हाय गाईज, आम्ही चाललो देवळात. हे बघा बगळा कसा उडत आहे आणि आमची पिंशू त्या बगळ्याकडे पाहत आहे. हे बघा, हे पहा पिंशू ते बगळ्याकडे पाहत आहे. ते आपल्याला बगळा दिसत आहे समोर. हे आपली वाघाडी नदी आणि ह्या नदीचा धबधबा समोर आहे. ह्या धबधबा पाहायचा असेल तर येळाबारा यावं लागेल. हा बगळा मच्छीच्या शोधामध्ये इथे दिसत आहे. मस्त छान परिसर, निसर्गरम्य वातावरण, अतिशय उत्कृष्ट अशी नदी, स्वच्छ बिलकुल. बगळा उडला का? बगळा उडला. चला आता आम्ही चाललो मंदिराकडे. चला तर मग आम्ही शंकरजी देवस्थान येळाबारा येथे पोचलेलो आहे. हे बघा पिंशू आंघोळ करायच्या आधी मंदिरामध्ये आलेली आहे. हे आमची प्रिन्सी कवाडे. चला आता समोर तुम्हाला मंदिर दिसते. हे धनाभाऊ ठाकरे यांचं वावर. मस्त असा परिसर, छान थंड हवा. खूपच थंडी आहे कडाक्याची, म्हणून प्रिन्सीनं काही आंघोळ केली नाही. चला तर मग. तर मित्रांनो बघा, आपल्याला तिकडे मंदिरं दिसत आहे. आम्ही मस्त फिरासाठी येते, फेरफटका मारण्यासाठी रोज येत असतो. एक दिवस गेला, 2 दिवस गेला तर आम्ही येत असतो. हे बघा पिंशू समोरच चाललेली आहे. चला तर मग समोर समोर आपल्याला मंदिर दाखवतो आहे. चला, ते बघा माझ्या पाठीमागे मंदिर दिसत आहे. शंकर जी देवस्थान आ गया, ये देखो मंदिर. शंकर जी का है मंदिर. हाँ, चलो आगे आगे जाएंगे. चल समोर. चला तर मग पिंशू हे समोर चाललेली आहे. चला मी पण आता पिंशू सोबत जातो. पिंशू मंदिरात आली का हे गोटे खेळत असते आणि मला पण ABCD 1 2 शिकवत असते. हे बघा मंदिराचा परिसर, छान असा थंड हवा, झाडं, हे चिंचेचं झाड, चिंचा लटपट लटपट लागल्या. असा छान परिसर, मस्त वातावरण. नाशक गोटे जमा केलेले आहे. आता 1 2 3 तिचा काउंटिंग चालू कर. त्यांना काउंटिंग चालू नाही आहे. ते विहिरीवर पाणी काढत आहे तर पाहत आहे आता पिंशू. छान असा परिसर, मस्त वातावरण. बरं, पिंशूला आता तहान लागली. बरं, चला तर मग आता आम्ही घराकडे निघतो. आता मंदिरातला आतमधला व्हिडिओ हा पुढच्या भागामध्ये आपण येथे दाखवणार आहोत. तर हा आजचा फक्त परिसर, शंकरजी देवस्थान येळाबारा. तुम्हाला जर यायचं असेल तर येळाबारा हे यवतमाळ ते घाटंजी रोडवर सोनकास जवळ 6 किमी येळाबारा रोडवर आहे. चला तर मग प्रिन्शू समोर निघत आहे, मी पण चाललो आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.